न्यूज SRB शेष स्टार्ट भारत। इस वक्त मैं कल्याण डोंबिवली महानगर पालिका के सामने खड़ा हूं और यहां पे देख रहे हैं काफ़ी लोग जो है यहां पर धरना प्रदर्शन कर रहे हैं, घोषणा किए हैं। तो आज इनसे जानना चाहते हैं और किस प्रकार से जो यहाँ पे धरना प्रदर्शन किए हैं। यहाँ पे देखिए लिखा हुआ है श्रमिक जनता संघ कल्याण डोंबिवली महानगर पालिका मुख्यालय समूर। यहाँ पे देखिए काफ़ी लोग यहाँ पे धरना प्रदर्शन किए, देखिए इनके साथ बैनर्स पोस्टर से भी हैं और हम इनसे जानना चाहते हैं क्यों धरना प्रदर्शन कर रहे हैं, क्या कारण है। हमारे बीच में है, तो आपका सर क्या नाम है? माझं नाव आहे सुनील कंद, मी युनियनचा सेक्रेटरी पण आहे आणि इथे काम पण करतो। तर गेल्या 3 दिवसापासून म्हणजे 29 डिसेंबर 2025 पासून आम्ही इकडे बेमुदत उपोषण पुकारलं आहे। गेल्या मार्च 2015 ते नोव्हेंबर 2023 या दरम्यानची आमची सुधारित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी आम्ही सतत महापालिका प्रशासनाची पाठपुरावा करतो आहे। पण महानगरपालिका प्रशासन, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सतत आम्हाला टाळते आहे, खोटं बोलत आहेत आमच्याशी आणि या विरोधात आम्ही ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये 15 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पाठपुरावा केले होते। नाही, आम्ही त्यावेळेला पण उपोषणच केलं होतं इकडे आणि त्या उपोषणाच्या अंतर्गत म्हणजे उपोषणाच्या शेवटी आम्हाला त्यांनी असं आश्वासन दिलं की कमिशनर साहेबांच्या समोर त्यावेळेला मीटिंग झाली 17 ऑक्टोबरला। तिथे त्यांनी असं सांगितलं की ऑक्टोबरच्या अखेरीस आम्ही हे संपूर्ण हिशोब तपासून आणि शेवटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला बोलावून घेऊ आणि बोलावून घेतल्यानंतर आपण त्या कामगारांना पैसे कसे अदा करायचे त्या संदर्भात अंतिम निर्णय घेऊन कामगारांचा हा प्रश्न सोडून टाकू। पण जेव्हा आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपायुक्त रामदास कोकरे यांनी आम्हाला सांगितलं की 2-4 दिवस थांबा, आम्ही करून घेतो, 2-4 दिवस थांबा, आम्ही करून घेतो। अजूनही तो हिशोब त्यांचा व्हेरीफाय झालेला नाही आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सतत खोटं बोलतं आहे आणि सतत हा विषय कसा टाळता येईल यावरकडे त्यांचं लक्ष आहे। दरम्यानच्या काळात पहिला गेल्या महिन्यामध्ये आमच्या म्हणजे 2 महिन्यापूर्वी आमचा एक विषय होता आणि आज आम्हाला दुसरा पण विषय आहे। मेसर सुमित एल्कोप्लास नामक कंपनीला एल्कोप्लास नामक कंपनीला कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घनकचरा व्यवस्थापन विभागात कचरा संकलन करणं, त्याची वाहतूक करणं, दळणवळण करणं या संदर्भात ठेका दिलेला आहे। त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मे 2025 पासून सुरू केलेलं आहे। आता कॉन्ट्रॅक्ट सुरू झाल्यानंतर आम्हाला ऑगस्ट 2025 मध्ये त्यांच्याकडे वर्ग केलं। आता आमच्याकडे 2 कामगार असे आहेत, त्यांना विनालिखित नोटीस। आता आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून महापालिकेकडे काम करतो, पण कधी असं कोणत्या ठेकेदाराकडे काम केलं आणि त्यांनी आम्हाला असं गैरवाजवी किंवा बचावासी संधी न देता असं कामावून कमी केलेलं नाही आहे। हा पहिला ठेकेदार आहे का कोणाचा विचार न करता तो कामगार उपाशी राहील की काय होईल त्याच्या भविष्यामध्ये, त्याला अचानक तो कामावरून कमी करतो। तर ह्या 2 जे कामगार आहेत त्या कामगारांच्या आजारी असल्यामुळे संबंधित ठेकेदाराला माहिती देऊनसुद्धा एक कामगार आमचा त्याच्यामध्ये कोमामध्ये गेला होता आणि 3 दिवस त्याला होश पण नव्हता। या संदर्भात आम्ही महापालिका प्रशासनाशी पण संपर्क केला आणि ठेकेदाराशी पण, त्याच्या सुपरवायझरशी पण संपर्क केला, तरीही त्यांनी या विषयावरती दाद दिली नाही। आता त्या 2 कामगारांपैकी एक कामगार बसलेला आहे इथे, स्वप्नील पाटील म्हणून, उपोषणला, आणि त्यालाही महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला निर्देश देऊन कामावर चढवलं पाहिजे, कामावर घेतलं पाहिजे, हा पण विषय आहे। याही संदर्भात आम्ही महानगरपालिका प्रशासनाला डायरेक्ट जाऊन भेटलो होतो। ते डायरेक्ट म्हणतात का तुम्ही आंदोलनं करा, उपोषणं करा, काहीही करा, आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही, असं त्यांचं म्हणणं। आज तुम्ही जे उपासना केल्या तुमचे किती दिवस झाले अजून? आज उपोषणचा आमचा 3रा दिवस आहे। जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। आज तुमचा 3रा दिवस आहे, 3ऱ्या दिवसामध्ये तुमचे कोणतरी आला नाही अजून तुमचा भेटायला? कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचा एकही अधिकारी आमच्याकडे चर्चा करण्यासाठी आलेला नाही। फक्त बोलतात ते का तुमची चर्चा घडवून आणू किंवा चर्चा करूयात, पण काही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी आमच्याकडे अजूनपर्यंत चर्चेसाठी आलेला नाही आहे।
म्हणजे तुम्हाला असं वाटतं की जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे खोटा बोलतात आहात ते तुम्हाला काय भरोसा आहे ना तुमच्या तिथे उपासना करून? हां, उपोषण केलं तर काय, घरात उपाशी मरण्यापेक्षा इथं उपाशी राहू देत ना आम्हाला. आमच्यातले असे काही कामगार आहेत, आता तो कामगार इथे नाही आहे, त्याचे खायचे सुद्धा वांदे, तो अनाथ आहे, त्याला बायको नाही, मुलं बाळा नाही, कोण नाही आहे, त्याची अशी वाईट परिस्थिती आहे, त्याचे खाण्यापिण्याचे वांदे झालेत. आम्ही दरमहा 50-50, 100-100 रुपये जमा करून त्याच्या घरमालकाला देतो आणि अधूनमधून त्याला खायला प्यायला देतो. पण आम्ही पण किती त्याच्या संपर्कात राहणार, कारण आम्हाला आमची नोकरी असते आणि त्याला कुठे भेटायला बोलवणार. तो काठीवर आलेला माणूस आहे, त्याचं आता जवळजवळ 60+ एज आहे. तो आता इथं कामगार आला होता, तो निघून गेलेला आहे. आणि हे बघा, ही व्यक्ती अशी आहे, बघा आमच्याबरोबर काम करते, यांना पण 2023पासून घरी बसवलेलं आहे. त्यांचे पण पैसे जवळजवळ 7-8 लाख रुपये. KDMC प्रशासन त्यांचे पण पैसे देत नाही, त्यांना ग्रॅज्युटी दिलेली नाही त्यांनी. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत का कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन सतत टाळते आहे ह्या विषयावर. ते आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत पत्रव्यवहार सगळं केले आहेत. हो, पत्रव्यवहार माझ्याकडे 3 फाईल फुल भरलेले आहेत. किमान वेतनाच्या थकबाकीसाठी 2-3 फाईल भरलेल्या आहेत. आम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्यात 1-2 पत्र आमची असतातच की बाबा आमचं हे घडलं, आज तुमच्याशी या विषयावर चर्चा केली. KDMC प्रशासन आम्हाला खोटं पाडू शकत नाही, कारण आमच्याकडे मार्च 15 ते 2023चा जो हिशोब आम्ही केलेला आहे, नोव्हेंबर 2023 या दरम्यानचा. एक काम करा, म्हणजे कागद आहे ना तर जरा दाखवा जरा. तर कुठल्या फाईल का? जे आपल्याला जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून पत्रकार केले आहेत हे सगळेच आहेत. हो, याच्यामध्ये सगळे आहेत. अजून पण पत्र आहेत आमच्याकडे, अजून फाईली आहेत. हे बघा ना, आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे, हे बघा. आणि ती फाईलीमध्ये आम्ही ठेवतो. आम्ही बेसलेस कधी बोलत नाही. आणि माननीय आयुक्तांनी 2021ला आदेश काढलेले आहेत का या कामगारांना पूर्वलक्षी प्रभावाने संपूर्ण त्यांची रक्कम आहे ती अदा करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे किती कामगारांचे नोटीस आहेत? किती कामगारांचे आहेत? ह्याच्यामध्ये हिशोब आहे 106 लोकांचा. 106 लोकांचा हिशोब आहे. आणि त्या संदर्भात आम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि 15 ते 2023 आम्ही कसा बेसलेस हिशोब केलेला नाही आहे. आमच्याकडे RTIमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून आम्ही RTIमध्ये पे बिल काढले आणि त्या भरलेले दिवस आणि आम्ही घेतलेला पगार, त्या पगाराच्या अनुषंगाने आम्ही तो हिशोब केलेला आहे. म्हणजे बेसलेस नाही आहे, काही चुकीचं नाही आहे. आम्ही बरोबर हिशोब करून, आणि तो हिशोब पण आम्ही महापालिकेला सादर केला आहे. महापालिकेने आम्हाला दिलेलं नाही आहे. महापालिकेने काही हिशोब केलेला नाही, आम्ही स्वतः तिकडे सादर केला आणि मग त्यांनी तो व्हेरीफाय करायला घेतला. हिशोब पण आम्हीच करून दिला महापालिकेने. तो देखिए यहाँ पे जिस तरह से यहाँ पर उपोषणा की गई है, कहा जा रहा है कि यहाँ पे लगभग कितने वर्षों से आपका पेमेंट बाकी है? असं बघायला गेलं तर पूर्ण 10 वर्षाचं आहे. 10 वर्षापासून आमचं पेंडिंग आहे. महापालिकेचे आमचे पैसे महापालिकेकडे पडून आहेत, पण खरं आम्ही जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून पाठपुरावा करतो आहे. आणि 2023पासून आम्ही भरपूर आंदोलनं केली. आंदोलनाच्या माध्यमातून इकडे आम्ही वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे बघा, ही व्यक्ती अशी आहे, यांची आता सध्या राहायला घर नाही आहे आणि वाईट परिस्थिती ती आहे. फुटपायरीला झोपतो आम्ही लोक. म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला निदर्शनास आणून देतो आम्ही. बघा, या माणसाची अशी परिस्थिती आहे, घरदार नाही आहे. आता समजा त्याचे 5-6 लाख रुपये मिळाले तर तो कुठेतरी स्वतःचं घर झोपडं का होईना तो घेऊ शकतो आणि तिथे राहून म्हणजे त्याचे शेवटचे दिवस तो तिथं काढू शकतो. बायका नाही, मुलं नाही, कोण नाही त्याला. तो देखिए जिस तरह का कल्याण डोंबिवली महानगरपालिका के सामने यहाँ उपासना किया गया है, उपासना में कहा जा रहा है कि इनका कई वर्षों से इनका पेमेंट नहीं दिया गया है. पेमेंट साथ साथ यहाँ पे कहते हैं कि हमें जब तक न्याय नहीं मिलेगा तब तक यहाँ पे हम उपासना करेंगे. इनका यही मांग है क्योंकि भरपूर भरोसा है कि कभी न कभी मुझे न्याय मिलेगा. न्यूज़ सर्वे, कल्याण डोंबिवली, महाराष्ट्र, मुंबई.